नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बारामतीमधून. श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटरमध्ये रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलंय. श्रीनिवास पवार हे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील आहेत आणि श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शरयू मोटरमध्ये रात्रीच्या सुमारास पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन केलंय. आपल्याकडे तक्रारी ज्या इलेक्शनच्या दरम्यान येतात त्यामध्ये आपण हे इलेक्शनच्या दरम्यान जर कुठले काही अशी तक्रार असेल तर त्या ठिकाणी आपण आपली फ्लाइंग स्क्वॉड टीम जी आहे ती पाठवून तपासणी करतो. ती तपासणी आपली झालेली आहे. नाही, तसं FST टीमने तपासलेलं आहे, तसं काही त्यात दिसलं नाही. दरम्यान या संदर्भात युगेंद्र पवार यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वीच बोललो. त्यावेळी त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. तुम्ही कसं बघताय या सर्च ऑपरेशन कडे? नाही, काल रात्री एक साधारण 10-1 वाजता साधारण 10-12 पोलिसांची एक टीम आलेली तिथं. आमच्या तिथं स्टाफनी सांगितलं की असं असं होतंय. त्यांनी तिथं सगळं चेक केलं. त्यांना काही तिथं सापडलं नाही. आपण काही चुकीचं करतच नाही, पण शेवटी आम्ही कायदा पाळणारी लोक आहोत आणि जर त्यांना यायचं असेल, हे सगळं करायचं असेल तर ठीक आहे, आम्ही सामोरे जायला तयार आहे. पण पोलिसांचं हे रुटीन सर्च ऑपरेशन तुम्हाला वाटतंय की यामागे कुठली राजकीय प्रेरणा आहे? आता रुटीन म्हणजे कसं काय, योगायोगच म्हणावं लागेल ना. उद्या निवडणूक आहेत आणि काल रात्री सर्च ऑपरेशन, आमची सभा एवढी चांगली झाली, त्याच्यानंतर लगेच रात्री ऑपरेशन झालं हे. पण यातून काय साध्य करण्याचा प्रयत्न? ह्याच्या आधी कधीच नव्हतं. पण कोणीतरी तक्रार केलीये असं आम्हाला सांगितलं. यामागे राजकारण असा तुमचा आरोप आहे, पण यातून काय नेमकं साध्य करण्याचा प्रयत्न होता असं तुम्हाला वाटतं? नाही, माझा आरोप तसा नाहीये. मला माहिती नाही हे नक्की का झालंय. असा संशय आहे तुम्हाला? असेलच ना, मला नाही, सगळ्यांनाच असणार आहे, कुणालाही असेल. ठीक आहे, धन्यवाद युगेंद्रजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल. अंबादास दानवे यांच्याकडून अजून एक नवा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय. पैसे वाटतानाचा नवीन व्हिडिओ अंबादास दानवे यांनी ट्विट केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मतदारसंघात हा व्हिडिओ. नहीं, पूछा हमने तो बोले हमको मालूम नहीं, हमको ऑफिस से पता चला है कि यहाँ पे जाओ और यहाँ पे चेक करो. तो दे केम एंड दे चेक्ड एवरीथिंग. एक आधा घंटा थे यहाँ पे, आधा 1 घंटा, और सब देख के चले गए. देखते तो सस्पिशियस क्वेश्चन को मिला कुछ जो उन्होंने अपने रिपोर्ट के लिए कुछ या उन्होंने बाद में कुछ बताया हो कि उनकी जो जांच हुई उसके क्या उसका नतीजा क्या निकला? नहीं, क्योंकि मेरा जो लड़का था वो शूटिंग करने की कोशिश की उसने कि कौन है, बिकॉज मालूम नहीं कि ये रियली गवर्नमेंट है या कोई आया है ऐसे. तो उन्होंने मना किया कि आप शूटिंग नहीं ले. वो ले रहे थे, उनके पास 2 कैमरे थे ना, 2 कैमरे में वो खुद शूटिंग ले रहे थे. पर उसका नतीजा क्या बताया? नहीं, मैं तो घर पे था. आपकी टीम को जो भी यहाँ पे रहा? नहीं कुछ, क्योंकि यहाँ पे सीनियर तो कोई रहता ही नहीं. आगे वॉचमैन को ये किया, हमको देखना है करके अंदर आए, चले गए, पूरा चेक करके चले गए. और 2-4 गाड़ी आप जो उनको डाउट था मे भी, क्योंकि डीलरशिप है मेरा, तो वहाँ पे गाड़ियों की डिक्की खोल के देख रहे थे. जिस तरीके से काफी टाइम से कई चुनाव आप देख चुके हैं परिवार का या जिसका भी, तो इस तरीके की जो घटना है चुनाव के 1 दिन पहले, इसमें आप कैसे देखते हैं? पहले तो इसकी आदत नहीं है, पहली बार ही हुआ है. बट ये पार्टी अभी अलग हो गई है और मेरे बड़े भाई बीजेपी के साथ है, तो वो उनसे सीख रहे हैं सब चीज़ें. कुछ घंटे ही बचे हैं, तो क्या उम्मीद है, क्या अपील करना चाहेंगे? नहीं, उम्मीद तो बहुत है, क्योंकि मैं बार बार बोलता हूँ ये शरद पवार साहब का बारामती है, तो वो उन्हीं को सुनेंगे और उन्होंने जो अपील किया है उसको अच्छा रिस्पॉन्स देंगे. ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. वाहनांची डिक्की खोलूनही तपासणी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान शरद पवार यांचीच ही बारामती आहे, त्यामुळे युगेंद्र पवार यांचा विजय निश्चित असल्याचं देखील श्रीनिवास पवार म्हणाले.